वळ्यात पुढच्या बातमीकडे। सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते। सैफ अली हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करण्यात येते। वांद्रे स्थानकातून आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं आणि सैफच्या घरी नेऊन आरोपीची चौकशीही करण्यात आली। आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेण्यात आला। रात्री 11:15च्या सुमारास आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर आणण्यात आलं। हा संपूर्ण सीन रिक्रिएशन पोलिसांनी करवून घेतलेला आहे। जणेयोगे घडलेली घटना नेमकी कशी होती या संदर्भातली त्यांनी माहिती घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, सीन रिक्रिएशन केलेलं आहे पोलिसांनी, कोणकोणते महत्त्वाचे अपडेट्स आता पोलिसांच्या हाती आले आहेत? प्रज्ञा, अभिनेता सैफ अली खानवरती जो हल्ला झाला या हल्ल्याच्या बाबतीत पोलिसांकडनं आता सीन रिक्रिएशन जो आहे हा करण्यात आला आहे। त्यासोबत पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे। कारण का ज्या पद्धतीनं न्यायालयात युक्तिवाद झाला होता त्यामुळे न्यायालयात पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला अनेक अँगलनं हा तपास करायचा आहे आणि त्याच अनुषंगानं आज या आरोपीचा सीन रिक्रिएशन केला होता। ज्या ज्या ठिकाणी आरोपी गेलेला आहे त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीनं हा आरोपीनं पलायन केलं असेल किंवा सैफ अली खानच्या घरी यानं कसा प्रवेश केला या बाबतीत पोलिसांकडनं सीन रिक्रिएशन करून पुरावे जमा करण्याचं काम हे केलं जातं आहे। आत्ता मी सैफ अली खानच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। सद्गुरू शरण या इमारतीमध्ये सैफ अली खान राहतो आणि याच इमारतीमध्ये या आरोपीनं प्रवेश केला होता। आज सकाळी या आरोपीला या ठिकाणी आणण्यात आलं होतं। साधारणतः 5 वाजता या आरोपीला सैफ अली खानच्या या निवासस्थानी आणण्यात आलं होतं आणि तो कशा पद्धतीनं इमारतीमध्ये घुसला, कुठच्या गेटनं तो आतमध्ये गेला, या इमारतीमध्ये त्यानं कशा पद्धतीनं प्रवेश केला याच्या बाबतीत रिक्रिएशन सीनच्या माध्यमातून पुरावे जमा जे आहेत हे पोलिसांकडनं केले जात आहेत। त्याचसोबत या आरोपीला या ठिकाणी आणल्यानंतर या सगळ्याचं चित्रीकरण सुद्धा जे आहे हे पोलिसांनी केलेलं आहे, जेणेकरून न्यायालयात भक्कम पुरावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मांडता येतील। सद्गुरू शरण ह्या इमारतीच्या 11व्या मजल्यावरती सैफ अली खान निवासस्थानाला आहे आणि याच AC डक्टमधनं तो गेल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे हे करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे एकीकडे AC डक्ट आणि जिन्याचा वापर या आरोपीनं केला होता आणि त्या अनुषंगानंच तो वरती सैफ अली खानच्या घरात त्यानं प्रवेश मिळवला होता। मात्र या इमारतीच्या बाहेर जे गेट्स आहेत या गेटच्या माध्यमातून त्यांना कसा प्रवेश केला याच्या बाबतीत CCTV असेल किंवा या आरोपीनं कशा पद्धतीनं या इमारतीमध्ये प्रवेश केला याची आज सीन रिक्रिएशन जो आहे हा करण्यात आला। ज्यावेळेला या आरोपीनं हल्ला केल्यानंतर हा आरोपी थेट बँड्रा स्टेशनच्या दिशेने निघाला। त्या ठिकाणी सुद्धा तो कशा पद्धतीनं गेला याचा सुद्धा सीन रिक्रिएशन करून त्याचं चित्रीकरण जे आहे हे पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी न्यायालयात मांडता येईल। न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी या आरोपीला सुनावलेली आहे आणि या 5 दिवसांमध्ये पोलिसांना अधिक वेगानं हा तपास करायचा आहे। त्याचसोबत अनेक महत्त्वाचे धागेदोरे असतील, पुरावे असतील हे न्यायालयात मांडायचे आहेत आणि त्याच अनुषंगानं पोलिसांकडनं एक जलद गतीनं हा तपास जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। कारण का सातत्यानं पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलनं तपास जो आहे हा केलेला आहे। सुरुवातीला हा नागरिक प्रथमदर्शनी बांगलादेशी असल्याचं आढळलं होतं, तशा पद्धतीचे पुरावे जे आहे हे सापडले होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं ह्या आरोपीची चौकशी केली होती या चौकशीअंती हा आरोपी बांगलादेशी असल्याचं समजलं होतं। त्या अनुषंगानंच आता पोलिसांकडनं हा तपास जो आहे हा केला जातोय। आज रात्रीपासूनच पोलिसांनी जो आहे हा सीन रिक्रिएशन या आरोपीच्या बाबतीत केलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी आरोपी गेला होता त्या ठिकाणी जाऊन सगळं चित्रीकरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज सैफ अली खानच्या घरी सुद्धा पहाटे सीन रिक्रिएशन जो आहे हा करण्यात आलेला आहे। या सगळ्यांचा पुरावा म्हणून न्यायालयात सुद्धा मांडणी केली जाणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।